सकल कुंभार समाजाच्या वतीने अनेक वर्षापासूनच्या कुंभार समाजाच्या काही मागण्या शासन दरबारी प्रलंबित होत्या। काल या राज्याचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब, या राज्याचे राज्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय पंकजी भोयर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुंभार समाजाच्या प्रतिनिधीसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये साधारणपणे कुंभार समाजाला जी 500 ब्रासपर्यंत रॉयल्टी माफ होती ती आता 700 ब्रास मातीवरील रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय त्यामध्ये झाला। माती उत्खननाच्या बाबतीत साधारणपणे महिन्या दीड महिन्याचाच अवधी शासनाकडून मिळत होता, तो अवधी आता 30 नोव्हेंबर ते 30 मे 31 मे पर्यंतचा तो अवधी राहणार आहे। त्यामुळे माती उत्खनन त्याप्रमाणे होईल। माती उपलब्ध होत नव्हती म्हणून मध्य प्रदेश शासनाने एक फेब्रुवारी 2026 मध्ये GR काढला की ज्या ठिकाणी मडकी काम करणारे, मूर्ती काम करणारे, वीट व्यवसाय करणारे कुंभार बांधव आहे त्यांना माती उपलब्ध व्हावी म्हणून अशा कुंभार वस्तीला लागून काही एकर 2 एकर जागा कुंभारखानी म्हणून सरकारच्या वतीने देण्यात येणार आहे। तिथून कुंभार बांधव आमची माती उचलणार आहे। यासोबतच साधारणपणे पॉवर स्टेशनमधून जो रिजेक्ट कोल आणि फ्लाय ॲश निघते ती फ्लाय ॲश सुद्धा आता आगामी काळामध्ये कुंभार समाजाला निशुल्क स्वरूपामध्ये शासनाकडून उपलब्ध होणार आहे। यासोबतच संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्ड असेल, तेरच्या तीर्थस्थानाचा विकास आराखड्याचा विषय असेल किंवा अन्य काही मागण्या होत्या, तर या मागण्या त्या विभागाच्या मंत्री महोदयाशी पत्रव्यवहार करून त्याही मीटिंग आगामी महिन्याभरामध्ये लावून त्यासुद्धा मागण्या कुंभार समाजाच्या पूर्ण करू असा कालच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला आहे। आणि निश्चितपणे मी सुद्धा कालच्या बैठकीमध्ये आभासी पद्धतीने उपस्थित झालेलो होतो आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय बावनकुळे साहेब, माननीय पंकजी भोयर साहेब यांचं सातत्याने कुंभार समाजाला सहकार्य लाभत आहे। मी विश्वास व्यक्त करतो की ज्या पद्धतीने कालच्या मीटिंगमध्ये कुंभार समाजाच्या ज्या मागण्या माननीय देवेंद्रजी फडणवीस सरकारने मान्य केल्या, आगामी काळामध्ये सुद्धा या ज्या काही प्रलंबित मागण्या समाजाच्या आहे त्यासुद्धा मागण्या आगामी काळामध्ये हे सरकार मंजूर करेल हा विश्वास व्यक्त करतो। आणि राज्यातील संपूर्ण कुंभार समाजाच्या वतीने माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या सरकारमधल्या सर्व मंत्री माननीय बावनकुळे साहेब असेल, पंकज भोयर साहेब असेल यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो।